त्यांचा आवाज हा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. 1.2 षटक संपल्यात. धावसंख्या धावफलकावरती 10. येस 8 चेंडूमध्ये 10 झाल्यात म्हणजे सुरुवात चांगली आहे. आपण पाहायला गेला तर एकही गडी न गमवता 8 चेंडूमध्ये 10 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. म्हणजेच याच्या पुढून जर खेळायला गेला तर शेवटपर्यंत ही जोडी खेळली तर एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकेल. मला कोलवटा चेंडू ऑन साइडला मारलं फटका. मनीष हिंदळकरने चेंडूला अडवलाय. वॉट अ शॉट, जबरदस्त क्रॅकिंग शॉट होता पण तितकीच चांगली फिल्डिंग आहे धनंजयजी. एकच रन भेटला या चेंडूवरती. काय फिल्डिंग पहा, एफर्ट पहा. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी झेप घेण्याचा प्रयत्न केला आणि वेगवान बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जात होता, त्याला मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. हीच अंडरम क्रिकेटची मजा आहे. धावफलकावरती धावा 11 धावा. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्ट्राईकला मयूर, गोलंदाजी ट्रॅकवरती जतीन. पुढचा बॉल घेऊन तोही तयार झालाय. पॉवर प्ले ऑन आहे. आणखी नेक्स्ट खेळण्याचा प्रयत्न. तोही बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जात होता आणि त्याही बॉलला अडवलाय. हो, टाळ्यांचा गजर मैदानाच्या मध्ये. ही फिल्डिंग आहे टीम साहेबाची, ही फिल्डिंग आहे वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशनची. ती सध्या मैदानावरती अनिल सर दाखवली जात आहे. धनंजय मगाशी म्हटलं होतं ज्यावेळेस क्वालिफायच्या या मॅचेस जे अंतिम 6 मधल्या मॅचेस चालू होणार त्यावेळेस उल्लेख केला होता मी की अगोदर आपण मॅचेस जबरदस्त पाहिल्यात, ह्याहून जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचा नजारा आपल्या समोर. थँक्यू. 12 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. जतीन पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला गेले. आणखी नेक्स्ट खेळलाय. फिल्डिंग पुन्हा एकदा मात्र होत असताना परंतु बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. निखिलच्या बॅट मधून. आणि या गाण्यासाठी या स्पर्धेच्या आयोजकांमध्ये एक महत्वाचा वाटा असलेले आमचे समालोचक मित्र कौस्तुभजी मेहर यांच्याकडून डीजे मयूर भोईर यांना 200 रुपयाचा प्राइज या ठिकाणी जाहीर झालेला आहे. धावफलकावरती धावा 16. मयूर जे काय असतील तर जमा करून घ्या. आजचा रविवारचा दिवस पण आहे. लास्ट बॉल. जतीन पुन्हा तयार झाला. अनिल सर, मैदानाच्या मध्ये मजा येऊ लागल्यात कारण चौकारांचा खेळ मैदानाच्या मध्ये असेच फटके पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील येत असतात. या अगोदर आपण 2 चेंडू अडकताना पाहिले होते. जे चेंडू सीमा पार जात होते त्या चेंडून अडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला होता. पण आता मात्र कॉम्बिनेशन फील्ड मध्ये सुद्धा हा चेंडू अडवता आलेला नाही कारण फटकेबाजी तशी चाललेली आहे. ऑन साइडला आता मात्र आणखीन एक क्रॅकिंग शॉट, आणखीन एक चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. निखिल पाटील ऑन द फायर. गाण्याकडे आम्ही येणार आहोत परंतु एक सन्मान आहे. सन्मान आपण करणार आहोत. नीरज बेनबन्सी यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल आणि या सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल योगेशजी तांडेल यांच्या शुभास्ते सन्मानित केले जाणार आहे. नीरज बेनबन्सी यांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मंचाच्या समोर यायचे. धन्यवाद नीरज बेनबन्सी, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल. फिल्डिंग आपल्या अगदी फॉलो थ्रो मध्ये प्रदोष बाईकर मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर परंतु पंचाने सांगितलं इट्स अ नो बॉल. मैदानावरती नो बॉल आलाय. कहाणीमध्ये ट्विस्ट. अनिल सर, लगातार 3 चौकारासाठी मंगेश तांडेल यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहा 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओहो, फ्री हिट आहे तर 1 रन मिळेल या चेंडूवरती. लगातारचे 3 चौकार मंगेशजी तांडेल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहा बॅटचा फ्लो. धनंजय, बॅटचा फ्लो पहा. मयूरच्या बॅटीचा जो फ्लो आहे, जी ताकद आहे, जो खेचतोय, जबरदस्त पाहण्यासारखं आहे. फटके त्या पद्धतीचे निघतायत परंतु फिल्डिंग सुद्धा साहेबा संघाची तशीच राहिलेली आहे. आपले समालोचक मित्र मृदुलजी मेहर यांचंही आगमन झालं. या आपणही मंचावरती यावं. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डिंग केलाय त्या ठिकाणी
अगोदर यष्टांना हात लागला, पंचाने मात्र त्याच गोष्टी सांगितल्यात. एकदा बेत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 23-23. नवयुग जयू स्मृती 11 संघ आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंगचा परफॉर्म, फुल टॉच सरळ बॅटने खेळलाय. क्रॅकिंग शॉट आहे परंतु सागर देसले कडक फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. चेंडूला अडवलाय, फेकी पण केलाय. रन घेण्याची कुठली संधी नाहीये. 23 धावा फलकावरती आहे. 2 चेंडू बाकी आहेत. या षटकामध्ये धावा रोखण्याचा काम केलंय प्रदोष बैकरने. लालच देतोय, लालच दिल्यानंतर फटके एक्झिक्यूट केले जातात परंतु तितकीच चांगली फिल्डिंग सुद्धा केली जातात. आता मात्र आखू टप्प्यावरती फटका चांगला एक्झिक्यूट केलेला आहे परंतु मुजम्मिल खान पहा, एक नावं या ठिकाणी बदलली जातात. फिल्डिंग जशी तशीच केली जाते. मगाशी आपण पाहिलं मनीष हिंदळकर, त्याच्यानंतर सागर देसले, आता मुजम्मिल खान, गौरव पाटकर. ही फिल्डिंगची या ठिकाणी सजावट आहे साहेबा संघाची. आणि हीच खऱ्या अर्थानं मजा आहे, कारण टॉप 6 मधला तो तुमचा प्रवास आहे, तो तुम्हाला पुढे घेऊन जायचा आहे, पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे, त्याच्यासाठी परफॉर्मन्स द्यायचा आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग केलाय. पुन्हा एकदा मात्र बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र एकदा वेगानं कंप्लीट केलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. बरोबर 3 ओव्हरचा खेळ संपलायत. धावा आहेत 25. पहिला 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 25. प्रोजेक्ट स्कोर स्क्रीन वरती दाखवतोय 34. पहिलाच बॉल, फटका खेळण्याचा प्रयत्न. जतीननं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, बॉलला अडवलंय. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 26. काय वाटतं अनिल सर, मैदानावरती किती धावा व्हायला हव्यात? 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू मध्ये नवयुग जयस्मृती 11 संघ मनामध्ये विचारतात 8 धावा 9 धावा येणं गरजेचं असेल परंतु आता मात्र त्या करण्याच्या प्रयत्नामध्ये गडी होतोय बाद. पाठीमागचा बॉल काय घडलं होतं, फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. सागरनं ही विकेट मिळवून दिल्यात. या समालोचक मित्र आपला मृदुलजी मेहर, आपणास विनंती असेल आपण मंचावरती यावं. आपलं स्वागत आहे. दत्तगुरु क्रिकेट क्लब नवापूर आयोजित दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग आहेत आणि आज रंगले ही स्पर्धा. या परिसरामध्ये प्रत्येकाच्या नजरा सध्या या स्पर्धेवरती लागल्या आहेत. डिबेच्या वतीनं 2 कॅमेरा निश्चित संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते. हलक्यानं चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ढकलून दिलंय, सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात, जाऊन पोहोचतायत ती 27च्या घरामध्ये. 27 लॉस ऑफ 1 विकेट. सागर देसले गोलंदाजी मार्क वरती आहे. एक मॅजिक ऑफ फिंगर्स साहेबा संघामधला आतापर्यंत चांगलं मॅजिक दाखवलंय आणि या ठिकाणी दुसरा गडी बाद होतो या षटकातला. बिछड़ते यूं चलते चलते हम हो गए तुम्हारे. सागर देसले 40+ आहेत. 40+ आहेत परंतु हे 40 फक्त आकड्यासाठी आहे आणि खेळ त्यांचा 25 मधला आहे. या डेफिनेटली 40+ आहेत. अर्धवय 20 पेक्षा जवळपास कसा खेळ व्हायला हवा तसंच ते दाखवत आहेत. आपल्या असोसिएशन मध्ये मॅजिकल फिंगर त्यांना असत नाही म्हणत. आतापर्यंत 4 चेंडू टाकल्या. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्ची पडलाय आणि ओहो निखिल यंग टॅलेंट, तुम्ही मॅजिकल फिंगर आहे तर त्याला आम्ही भेदणं सुद्धा जाणतो. शिकलाय मी काहीतरी आणि चौका ठोकलाय. थँक्यू थांबवतो कारण नवयुगच्या प्रत्येक चौकारासाठी नवयुगचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे ते दिलं जाणार आहेत. आतापर्यंत पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झाल्यात परंतु मागचा फटका पाहिला तर क्रॅकिंग शॉट होता, क्रॅकिंग चौकार होतात. धावसंख्या 31. शेवटचा बॉल
आणखी एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो मैदानाच्या बाहेर गेलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट आलाय. धाव फलकावरती धावा लगावण्यात आल्यात. पहिल्या 4 षटकांमध्ये 31 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 32 धावेचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. अनिल सर, मैदानाच्या मध्ये जर पाहिलं ना तर साहेबाकडे देखील ती बॅटिंगची स्ट्रेंथ आहे. धावा बनवण्यासाठी त्यांच्याकडे देखील चांगले बॅटर आहेत. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये नवयुगकडे चांगली गोलंदाजी आहेत. त्याच्यामुळे बॅट आणि बॉल मधलं हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या मध्ये जरूर रंगेल. तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक मध्ये डीजे मयूर भोईर यांचं एक संगीत घेऊयात. क्या दिल ने कहा, क्या तुमने सुना, क्या दिल ने कहा, क्या तुमने सुना. सध्या स्क्रीनवरती ही व्हिडिओ आहे आणि लविका स्टेजच्या माध्यमातून तुम्हाला वन डे तिकीट फ्री आहे. पण हा फ्री कोणाला आहे? जो 1 नाईट फ्री तुम्हाला दिलं जाणार आहे. पण ती 1 नाईट फ्री त्याच संघाला आहे जो संघ या स्पर्धेचा चॅम्पियन होणार आहे. त्यांना लविका स्टेज ओनली स्टे फ्री आहे. त्याच्यामुळे बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला नाही आहे. तिथे पाहू शकता काय काय गोष्टी आहेत. प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे, त्यानंतर इन द हार्ट ऑफ लोणावला बऱ्याच काही गोष्टी आहेत तिथे दाखवल्या जात आहे. सध्याच्या समालोचक कक्षामध्ये आपण पाहिलं तर मृदुलजी मेहेर हेही दाखल झाला, तुकाराम मांगेला सर, कौस्तुभजी मेहेर, भरतजी मोरे सर. आज सर्व समालोचक या ठिकाणी पुन्हा एकदा दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग मध्ये या आपण टॉस कडे जाऊयात. तिथे जॉईन आहेत भरतजी मोरे सर, यांचा आवाज ऐकूयात टॉस का बॉस मधून. चला, जीवदानी माऊली आणि निर्मल सम्राट चे दोन्ही कर्णधार आलेले आहेत. कौस्तुभ, नीरज बेनबन्सी यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. मी नीरज बेनबन्सी यांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी यायचे. मॅच थोडीशी रफ अँड टफ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही संघ आपली पूर्ण ताकद झोकताना दिसतात. त्या अगोदर टॉस लगेचच आपण करूयात. DNCC असा कॉल आणि DNCC असा कॉल आणि DNCC आलाय. धन्यवाद नीरजजी बेनबन्सी, दोघांना शुभेच्छा देऊन आपण स्थानापन्न व्हायचे. यश नाणेबेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. सुपर 6चा सामना आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला जास्त वेळ घेणार नाहीये कारण मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच आपल्याला बघायची आणि त्याच्यामधली रंगत सुद्धा अनुभवायची आहे. सो नाणेबेकीचा कौल निर्मल सम्राट जिंकला आणि प्रथम फिल्डिंग काढायचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय जीवदानी माऊली या संघाला. सो तो थरार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुर्तास चालू असलेली मॅच बघा कारण ती सुद्धा रंगतदार होणार आहे. सो स्टे ट्यून विथ DVN लाईव्ह. थँक्यू. काय घडलं पाहूया पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये. सध्या पंचाने दर्शवलंय न बॉल, मैदानाच्या मध्ये न बॉल आलाय. मॅच मध्ये कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. सध्या डीबीएनच्या स्क्रीनवरती देखील आपण ते पाहिल्यात गोष्टी. धावफलकावरती धाबा देखील आहेत त्या मात्र ऍड होत असताना पाहायला मिळणार आहेत. कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीने तुकाराम मांगेला सर देखील जॉईन होतील. त्यांचाही आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येणार आहेत. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 4. स्ट्राईक वरती ऋषी देसाई मैदानाच्या मध्ये बॅकवर्डला गेले. फटका खेळायचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेनं हिट करायचा होता परंतु डॉट बॉल आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 4 धावा ऑन दी स्कोर कार्ड सध्या लगावण्यात आल्या आहेत. षटकादरम्यान पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा त्या बॅकवर्डला गेले, हलक्यानं बॉलला ढकलून दिलं. सिंगल येत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 5. बॉल फेकून झाल्यात मैदानाच्या मध्ये 4. धनु फक्त 1 मिनिट. गाड्या रस्त्याने जात आहेत त्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला कोण जर गाड्या पार्क करून मॅचला बघत असेल प्लीज
योग्य त्या ठिकाणी पार्क करा जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये महत्वाची विकेट आलाय. प्रदोष बॅक टू डी डग आउट गॉन. రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలబనోళ్ళు లేరు మేస్తిరి धन्यवाद धनंजय. आपण मॅचच्या दिशेने जाऊया. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. 32 धावांचा पाठलाग सहज सोपा नाहीये. हे नवयुग आहे, नवयुग आहे. तेही तयार आहेत. अशा पद्धतीने धावांचा पाठलाग करून देणार नाही. समोर साहेबाचा संघ हुकमी एक्का है, हुकमी एक्का मुजम्मिल मंजिल की तरफ दौड़ने आणि मंजिल की तरफ दौड़ने वाला हे चौकार 4. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची है हवा. काय कडक स्ट्रोक होता. चौकार येत असताना पाहायला मिळतात. 4 धावा आल्या आहेत. डगाउट मधून टाळ्यांचा गजर झाला. समाधानजी अगदी टाळ्यांचा गजर करत असताना पाहायला मिळाले आणि एनर्जी लेवल वाढवण्यासाठी टाळ्यांचा गजर देखील करणं तुम्हाला गरजेचं आहे. मैदानाच्या मध्ये सध्या टीम साहेबाची धाव फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचल्यात 9 धावा. तुकाराम सर 1 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा धाव फलकावरती आहेत. 2 असे संघ आहेत ना की या 2 संघाचा बोलबाला राहिलाय. सातत्याने 2 संघाचा बोलबाला राहिलाय. आता 18 बॉल मध्ये 23 धावेचं लक्ष आहे. महत्वाची मॅच मैदानावरती आहेत. काय सांगाल? नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला दोन्ही संघाचा बोलबाला राहिलाय बाबा. जसा उलाला दोघांचाही बोलबाला आहे आणि बोलबाला कोणाचा चाललाय. शेवटच्या बॉलवरती सांगितले क्या मंजिल क्या फासला जब बढ़ रहा है हौसला. या पद्धतीने मुजम्मलने केलं. दुसऱ्या बाजूला ऋषी देखील आहेत. स्ट्राईक रेंजला गोलंदाज रेडी होतो दुसरं षटक हाताळण्यासाठी. थोडासा मिस झालाय पण ही काटेकी टक्कर आहेत. काटेकी टक्कर आहे. दोन्ही बाजूला प्रयत्न नाही त्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. पहिल्या चेंडूवरती सिंगल. चेतन मैदानाच्या मध्ये अनुभवी खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला मुजम्मिल हलक्या चेंडूला ढकलून दिलं. सिंगल घेत असताना पाहायला मिळत आहेत. 1-1 धावेनं धावसंख्या ही मात्र हलटं फुलटं ठेवण्याचं काम करतात. माहित आहे ही मॅच थोडी पुढे घेऊन जायचं आहे आणि त्याच्याच दिशेने सध्या वाटचाल सुरू झालाय. त्याला कारण आहे कारण जसं तुम्ही चेतन भोईरचा उल्लेख केला तुम्ही अगदी चतुरस्र गोलंदाज कसा असावा असा गोलंदाज आहे. कारण थोडंसं बघा शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं जातं. त्याला कारण काय माहिती का धनंजय? नाव त्यांचं चेतन आहे. फार पूर्वी एक चित्रपट आला होता छोटा चेतन. त्याला बघायला 3Dचा चष्मा लागायचा. या चेतनची बॉलिंग बघायला तो चष्मा लावावा लागणार आहे. तशी बॉलिंग आहे. परफेक्ट बॉलर मैदानावरती आहे. येस आणि शेवटच्या मोमेंटला तो बॉल अगदी मध्ये येताना पाहायला मिळाला. हलक्यात त्या बॉलला ढकलून दिलं. ऋषिदादा देखील ते आश्चर्यचकित झाले होते त्या बॉलवरती. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा मात्र एक सिंगल ती सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती या पहिल्या 4 बॉलवरती 4 सिंगल न जाऊन पोहोचलाय 13च्या घरामध्ये. बघा पहिले 4 चेंडू चांगले जातात. कहाणी 5व्या 6व्या चेंडूवरती बदलते. आता बाजूला झाले वाईट बॉलचा इशारा आणि थोडासा रिस्की होता भाई. जसा चेंडू बाजूने गेला ना काहीकांच्या हृदयाचे अगदी ठोके चुकले. काळजाचा ठोका चुकला असं काय म्हणतात ना ते दिसून आलं होतं भाई. जान हलक में फसी थी. येस डेफिनेटली. पुढचा बॉल फटका पुढे खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. विकेट डाऊन. जयनं घेतलेला हा झेल. ए बाई तुझा नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला. बाई तुझा नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला. जबरदस्त फिल्डिंग. जयशी फिल्डिंग अगदी स्वतःला झोकून दिलं होतं आणि चेंडूला रोखलंय. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी फलंदाज येतोय मनीष. एडला लागलाय शर्यत लागले. डायरेक्ट हिट झालाय. पंचाने सांगितले कोर्टामध्ये केस गेले. आता सिव्हिल मधनं हायकोर्टात का हायकोर्टामधनं सुप्रीम. पाहूया काय घडलंय. सध्या पाहण्याचा प्रयत्न होतोय. स्क्रीनवरती प्रत्येकाच्या नजर स्क्रीनवरती लागलाय. टीव्ही कंट्रोल रूम देखील तिथेही पाहिलं जात आहेत. ओ ओ ओ ओ ओ टच अँड गो. ओ टच अँड गो. भाई अभी थोड़ी बाकी है.
कीप रोलिंग पाहूया ज्यावेळी ती बॅट आली ती स्लाइस झाली नाही झाली तो बॉल ज्यावेळी तो हातामधून यष्टांवरती आदळला त्यावेळी तो परफेक्ट ती बॅट किती मागे राहिल्यात हे पाहण्याचा प्रयत्न केला जातो सध्या स्क्रीनवरती. दूध का दूध और पाणी का पाणी काही वेळामध्ये कहाणी तुम्हाला डीबीएनच्या स्क्रीनवरती नक्कीच दाखवली जात आहे. बघा पण पाणी पण आरो वाला आहे त्यामुळे तो पण बघायला जातोय. आईस आहे मार्कवाला तसं आहे. धगधग धग 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 नक्कीच आहे. काय घडलंय पाण्याचा प्रयत्न होत आहे. धगधग 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 होऊ लागलाय कारण हा क्रुशल मोमेंट आहे. या मॅचचा टर्निंग पॉइंट देखील असू शकतो आणि तेच सध्या स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न आता करतायत. पंच देखील आता अगदी टीव्ही कंट्रोल रूम मध्ये आलायत. कीप रोलिंग करावं लागल्यात आमच्या डीबीएनच्या अगदी स्क्रीन एडिटर नयन तांडेल मात्र ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. पंच परशुराम सर पाहण्याचा प्रयत्न करतात. पाहूया काय घडलंय. आता हे घडलंय का बिघडलंय म्हणजे फार पूर्वी एक नाटक आलं होतं बिघडलं स्वर्गाचं दार तसं आहे थोडंसं घडलंय का बिघडलंय. एक सिरियलही आली होती अल्फा मराठीवरती घडलंय बिघडलंय. आता बघूया कोणासाठी काय घडलंय कोणाचं बिघडलंय. अगदी क्लोज आहे जवळ आहे आणि नाजूक क्षण आहेत. पंचाचा इशारा आला. इट्स OUT आउट. काली काली कोंबडी काऊन मारविला ग काली काली कोंबडी काऊन मारविला थँक्यू. जल्लोषाने छोट्यांचा आनंद आहे जो छोट्यांचा ते देखील एन्जॉय करतात. आणि तुकाराम सर हा आनंद पाहिल्यानंतर मला एका गोष्टीची आठवण येत आहे. ज्यावेळी नवापूरमध्ये आपण समालोचन करतो तर डेव्हिड भाई जो आज आपल्यामध्ये नाही आहेत प्रत्येकाने त्यांना मिसही केलंय. कदापि आपण त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि पहिल्यांदा पाहिल्यानंतर त्यानं जो डान्स केला होता त्यानं अगदी चांगली आठवण तुम्ही काढली कारण ज्यावेळेला ती बातमी आमच्यापर्यंत पोहोचवली थोडंसं मनाला चटका लागला कारण ज्याच्या जोडीनं आपण भरपूर एन्जॉय केलं होतं आणि त्याचं अचानकपणे निघून झालं प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेलं होतं. पण आता मॅच पॉवर प्लेवाला खेळ आहे. 12 चेंडूचा खेळ आहे. 12 मध्ये करायचे ते 18. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या बाहेर कडक स्ट्रोक कडक 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 स्ट्रोक चौकार. वा 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 काय कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. ज्या चौकाराची नितांत गरज होती टीम साहेबाला तो चौकार मैदानावरती आलेला आहे आणि असेच फटके मैदानावरती जर आले ना तर मॅच मध्ये तुकाराम सर रोमांच वाढण्याचे चान्सेस आणि ते सध्या मैदानावरती दिसत आहेत. त्याची गरज आहे. जसं तुम्ही उल्लेख केला तर बाबा असे फटके आले तर साहेबा का केमा भाई खुश होगा. दुसऱ्या बाजूला नवयुगच्या चेहऱ्यावरचं टेन्शन वाढलंय. टेन्शन दोघां बाजूला आहे. काही चेहरे जर बघितले चिंताग्रस्त आहेत. कपाळावरती थोडेसे आठे आहेत त्या देखील मोजता येतात. काही काहीचे 3 आहेत काही काहींचे 4 आहेत कारण वेगवेगळे असतात प्रत्येकाच्या. आणि 11 14 आणि बाकीचे देखील बघतात की मॅचचा थरार काय वाढलाय. मॅचचा थरार वाढलाय. कमबॅक केलाय खोलवर डब्याचा चेंडू हाताळाय. 10 बॉल 10 बॉल मध्ये करायचे 14. 10 बॉल मध्ये 14 धाब्याची गरज आहे. एक बॉल वरती मॅच बदलणार. एक बॉल वरती सामन्याचं चित्र बदलणार कारण क्रिकेटचा खेळ हा असाच खेळ आहे तो बॉल वरती बदलतच असतो. पुन्हा एकदा मॅच मध्ये जाऊयात. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला गेले. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 चौकार. मैंने देखा तूने देखा मैंने देखा क्या देखा भाई हे बढ़िया स्ट्रोक देखा. तो चेंडू आहे ना धनंजय पुन्हा एकदा स्क्रीन वरती बघा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता कट केला होता. तो चेंडू त्या फ्लॅगला नाही लागलाय. साहेबाच्या दिल वरती जो होता ना दडपण तो दूर करणार आहे. नवयुगला अगदी टच केलाय भाई. हा चौकार फक्त त्या फ्लॅग वरती नाही लागलाय. जे दडपण होतं ना ते दडपण दूर करा. दबाव को कम किया है. तुम्ही जसा मागे उल्लेख केला होता बाबा दूध का दूध पाणी का पाणी. आता बघूया कहाणी काय ठरते. 9 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच चाललाय. रफ अँड टफ मॅच आहे. रफ अँड टफ मॅच चाललाय. ओ नो 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 सगळे जण सांगत होते ओ नो 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 बॉल
नो बॉल. मैदानाच्या मध्ये मॅच मध्ये जी हवा होती ती अक्षरशः हवाच आता निघालाय असं चित्र सध्या मैदानावरती दिसू लागलंय. कारण येणारे बॉल आहे 9 बॉल मध्ये रन करायचे 8. योग्य वेळी घेतलेला पॉवर प्ले आणि त्या पॉवर प्लेचा फायदा कशा पद्धतीने घ्यायचा ना त्या मैदानावरती सध्या तरी दिसलंय टीम साहेबाकडून. नाही, दोघांनी सांगितलं. पहिला तर बॉलरने चूक केली, त्याच्यानंतर असं वाटलं बाबा बॅट्समनने पण केली का, दोघांनी पण. मॅच आहे बाबा, दबाव आहे, प्रेशर आहे. प्रेशर मध्ये सर्व काही घडतंय. प्रेशर में कई लोग बिखरते तो कई लोग निखरते. भाई दबाव में या बिखरना नहीं है, निखरना है. समीकरण बघूया. 8 बॉल आहेत, 8 मध्ये करायचे त्या 7. 8 बॉल मध्ये 7 धावेचं लक्ष. नवयुग जय स्मृती अर्नाळा वर्सेस टीम सायबा. एका बाजूला आपण पाहिलं तर याच परिसरातील अगदी आजूबाजूच्या परिसरातील असलेला संघ, एक वेस्टचा दुसरा ईस्टचा संघ. सायबा ईस्ट मधून आलाय, नवयुगचा संघ वेस्ट मधून पाहायला मिळतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, धावचीची संधी, रनआउट. मैदानाच्या आतमध्ये त्या विकेटची गरज होती. चेतन भोईरनं पकडलेला बॉल मैदानावरती विकेट मिळवून दिली. गौरव बॅक टू डी डगआउट गॉन. वैसे मी न तेरा साथ से, वैसे मी न तेरा साथ से, न पैमाने से दिल बहलता है मेरा आपके गोविंदाचं गाणं गोविंद स्टेजवरती आला आणि हे गाणं झालं नाही असं होत नाही. नेहमीच तो येतो, कुठलाही परफॉर्मन्स बघा याच गाण्यावरती तो परफॉर्म करतो. आता कहाणी का आले 7-7 प्रत्येक डॉट बॉलला नवयुगच्या अध्यक्ष यांच्याकडनं 100 रुपये आहेत. 7-7 वाला खेळ आहे, 7 वाला खेळ आहे. 7-7 द्यायची आहेत. मॅच मध्ये टर्न आलाय, टर्न अँड ट्विस्ट आलाय, कहाणी में ट्विस्ट. बरेच महिला वर्ग देखील आहेत, सिरियल बघतात रोज, काही काही टर्न येतात. या मॅच मध्ये टर्न आलाय भाई. एक मोड आया है, एक मोड आया. कहाणी का आले 6-6. मॅच पहा, थरार पहा. दत्तगुरु प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व पहा. आणि 6-6. मयूर 1 मिनिट थांबवतो कारण तो अर्णवचं सेलिब्रेशन पहा. अर्णव ओ हो काय सेलिब्रेशन केलं होतं अर्णवनं त्या ठिकाणी. थायपाय दिला अगदी, त्यानं तेही दाखवलं होतं आणि मॅच मध्ये तो एन्जॉय करतो ना. काही काही त्यांना फोन देखील आले, काही काही त्याला बघितलं ना, बाबा उद्या परत शाळेत जायचंय, परीक्षेचा मोसम यायचा, त्याकरता त्यावरती लक्ष द्यावा, इकडे पण एन्जॉय करा. आदरणीय सन्माननीय रोहनजी गांजील साहेब यांचं आगमन झालंय. रोहन गांधील साहेब यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. आणि त्यांच्या सोबतीनं नागोबाई यांचंही आगमन झालं. नागोबाई आपणासही विनंती आहेत, आपण देखील मंचावरती यावं. चला 6 बॉल 6. एकदा टाळ्यांचा गज दोन्ही टीम साठी. नवयुवक की साहेबा के नवयुवक जिंकणार कोण, चर्चा चालले. 6 मध्ये करायचे 6 धावा. हलक्या हाताने खेळले. आता 5-5. जसं तुम्ही कहाणीचा उल्लेख केला तर मी पाण्याचा उल्लेख का केला माहिती का. पहिले के जमाने में ना पाणी के घडे थे, पहिल्या मटक्यामधलं पाणी प्यायचं. पानी के घड़े थे, बीमारी से दूर खड़े थे. अब हमारे पास आरो है और बीमारियां हजारों है. आता आरोचं पाणी पितात पण बिमारी हजारो आहे. 5-5चा मॅच आहे. रोहनजी गांधील सर आणि नागोबा यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत आहे. हलक्यातनं पुण्याच्या चेंडूला मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. 1-1 धावेनं धावसंख्या पुढे चाललाय. मॅच 4-4 वरती आलाय. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर चौकाराचाच खेळ असतो. तो फटका येईल का की पुन्हा त्या शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाणार, त्याच्यावरती देखील नजर आहेत. आपने जैसे कहा ना भाई, चौके का खेल है, चौकाने का भी खेल रहता है. चौकों का खेल है, चौकाने का खेल है. 4-4 आहे. कहाणी चालले पुढे 3-3. 1-1 जसं झालंय तसं काउंटडाऊन चालू झालंय, अजून नाहीये. आणि दोन्ही संघाचे पाठीराखी बघितले, याच्या अगोदर एकदम रिलॅक्स होते. आता हाताची घडी घातली. का कारण माहिती का, थोडीशी थंडी जाणवायला लागले. भाई थोडी थंडी आले, त्याची हुडहुडी थोडी जाणवते. यस डेफिनेटली. दबाव, धडपण, प्रेशर अगदी मैदानाच्या मध्ये आता आहे, दोघांवरती असणार आहेत. कारण येणारे बॉल 3 बॉल मध्ये रन करायच्या 3. नवयुग जय स्मृती अर्नाळा की सायबा की अर्नाळा यांच्यामध्ये सुरू असलेला हा अगदी दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीगचा थरार. पर्व देखील तिसरा आहे दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीगचं. आणि पर्व 3 मध्ये 3 बॉल मध्ये रन करायच्या 3 मध्ये 3 करा. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती धाव आली 2-2. हा चेंडू डॉट वाला 2-3. जसा बोलला होता बाबा, या चेंडू डॉट आला. पण अजून कहाणी संपली नाहीये. प्रत्येकाजवळ आहे बाबा अँड्रॉइड फोन, काढलाय फोन. धावा करायच्या 2 मध्ये 2. 2-2 मॅच मैदानाच्या मध्ये. जर
वेगळं काही घडलं असतं तर मजा आली असती पुन्हा एकदा, कारण 2 बॉल मध्ये रन करायच्या 2 आणि जर डॉट बॉल टाकला तर नवयुग जयस्मृती अर्नाळाचे अध्यक्ष यांच्याकडून त्यांना पारितोषिक दिलं जाणार आहे. ते मात्र 300 रुपयाचं पारितोषिक या डॉट बॉल साठी लागलं आहे. आणि धनंजय जसं बघितलं याच्या अगोदर डॉट बॉलला बक्षीस होतो 100, आता झालंय 300. जर याच्यानंतर डॉट बॉल आला ना त्याचे 500 होतील. हितेजी सोळकर यांच्या माध्यमातून एक पारितोषिक येतात. जर या गोलंदाजानं मॅच जिंकवली तर त्याच्यासाठी 1-0-0 आणखीन 0 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला पैसा दोन्ही बाजूला लागला, या बाजूला पैसा त्या बाजूला पैसा. खेल होगा कैसा, प्रेक्षको आपको चाहिए जैसा, कैसा होगा खेल. 2 मध्ये 2 आहे. टेन्शन वाढलंय, प्रेशर वाढलंय. अजून एक हलके हाताने आता कहाणी आले इथे. त्याला सांगितलं इथे खेळायचं होतं, त्याला सांगितलं इथे खेळायचं होतं, पण कहाणी आले हे 1 बॉल 1. आणि धनंजय म्हणजे आमच्या समोरच्या कारकिर्दीमध्ये आजच्या रात्रीमध्ये म्हणजे 1 रात्र झाले 1 बॉल 1चा माझा दुसरा मॅच आहे. कोणाला पावली कोणाला पावली कोणाला पावली गाई कोणाला पावली कोणाला पावली गाई कोणाला थँक्यू. हा एकविरेचं गाणं वाजलं गेलं आहे. 1 बॉल मध्ये एका धावेची गरज आहे मैदानावरती. आता नवयुग जयस्मृती अर्नाळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून या डॉट बॉल साठी 500 रुपयाचं प्राइस मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. टायमर कडे देखील पाहणं गरजेचं आहे. तुमच्याकडे वेळ कमी आहेत, सेकंद कमी होत चालल्यात, तिथे देखील लक्ष देणं गरजेचं आहे, कारण 1 बॉल मध्ये रन करायचे 1 मध्ये करायचे 1. याच करता म्हटलं होतं ते 100चं 300, 300चे 500 झाल्यात. 500 झाल्यात 1 मध्ये 1. मी का सांगितलं कारण जुचंद्र नगरीमध्ये 2 लाखाची स्पर्धा होती, तिथे देखील 1 बॉल 1 मॅच आला होता. आता त्याचा रिझल्ट काही कानी बघितलाय, आता सांगणार नाहीये, काही कानी बघितलाय त्याचा रिझल्ट काय झालं होतं. 1 बॉल 1 मध्ये रन झाले नाही झाले, पण आमच्या कदाचित कॉमेंट्रीमध्ये आजच्या दिवसामध्ये असा दुसरा प्रसंग आलाय. नाही, 2 वेळा पाहिलं, प्रत्येकानं पाहिलंही ती मॅच. 1 बॉल 1 शेवटची 1 करायची आहे. ओ फटका खेळलाय आणि टीम साहेबानं हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये जिंकलाय. अभिनंदन टीम साहेबा, कॉंग्रॅच्युलेशन. रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते रडू नको बाला अरे मी पाण्याला जाते हे पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. काय खतरनाक मॅच मैदानावरती पार पडला टीम साहेबा. आणि दुसऱ्या बाजूला नवयुगनं देखील खूप चांगला खेळ केला. शेवटच्या बॉलवरती जशी प्रेक्षकांना सर मॅच हवी होती ना बरेच मोरे सर, तसाच मॅच मैदानावरती रंगला होता आणि तो 6 बॉल 6चा मॅच शेवटी 1 बॉल 1 वरती गेला आणि तिथून मॅच फिनिश होताना आपण पाहिलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो पुरस्कार मात्र या ठिकाणी दिला जाणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर मुझम्मिल.